असेल तनोधा नक्षत्र रविवारी व द्वादशी तिथीला असताना, रविवारी पुष्प व हस्त नक्षत्र असेल आला असताना पांडव तीर्थाच्या संगमावर जो स्नान करतो, यालोकी कोणत्याही दुःख त्याच्या वाट्याला येत नाही. शिवाय मृत्यूनंतर तो परलोकी सुखेच भोगतो. तसेच रविवारी सप्तमी असेल व ती पुष्प हस्त नक्षत्राने युक्त असेल अशा उत्तम दिवशी पापनाशी तीर्थाने स्नान करणारा भूरेंद्र मस्तकी जो स्नान करतो तो नरात परमश्रेष्ठ बनून कोटी कोटी जन्माच्या त्याचे पापी नाहीसे होतात. कोटी कोटी जन्माची पाप नाहीसे होतात. कधी सांगले उत्तम दिवशी पापनाशी ते स्नान करणारा बोधेंद्र मस्तकी जो स्नान करतो, तो नगरात परमश्रेष्ठ होऊन कोटी कोटी जन्माच्या त्याच्या पाप नाहीसे होतात. हे देवी, अतिशय गुप्त असे ज्ञान आता मी तुला श्रवण कर. अनंत या महान गिरावरील दिव्य महामंदिरांच्या वायव्येला एक शिखाच्या गिरावर गुहारात देवतीर्थ नावाचे प्रसिद्ध तीर्थ आहे. तेथेच परमशोभियान असे एक तळे आहे. तेथे स्नान करण्याचा शुभ दिन मी सांगतो. रविवारी काय सांगितलं ऐकून घ्या. गुरुवारी पुष्प नक्षत्र आले असता व्यतिपात असताना, तेथे सोमवारी श्रावण नक्षत्र असेल तेव्हा स्नान केलेले पाप नष्ट होतात. पुण्य फुले वृद्धी पावतात. पुत्र पौत्र लाभून दीर्घायुष्य प्राप्त होते. या लोकाहून स्वर्ग व तेथून चंद्रलोकाची सुखे प्राप्त होतात. हे सर्व कथन ऐकून पृथ्वी संतुष्ट आली व तिने धरणीधराचे स्तवन करून नमस्कार केला. त्यानंतर वरहारेश्वर व धरणी गरुडावर आरूढ होऊन तेथून वृषभचालाकडे गेली. पश्चिमाख्या धीमा भागाचे स्वामी पुष्करणी तटी विराजमान झाले. मुनिजनांकडून पूजले जातात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन इथंही व्हिडिओ बघा. पुढचं पुष्प आपण घेतो. 21वं पुष्प आहे स्कंद पुराणातलेच. जास्तीत जास्त पोचवा तेवढा माझा एक सेवा जास्तीत जास्त लोकांना पोचेल हाच मुद्दा आहे. त्यामध्ये 21 वराह मंत्रराधना विधी वर्णन. तुमचं तर काही जाणार नाही त्यात. श्रीसूत म्हणाले, पुरातन काळी कर्तव्यागातील देव वैवस मन्वंतरात नारायण पर्वतात निवास करणाऱ्या भूमी स्वामी वराहरूपाधारी देवशरणा धरणी देवीने विचारले, हे देवीश्वरी, आपण परमप्रिय असलेल्या मंत्राबद्दल आता कथन करावे. स्मित करून वराहदेवी म्हणाली, हे देवी, परम गोपनीय मंत्र मी आता कथन करतो. स्मित करून वराहदेव म्हणाले, हे देवी, परम गोपनीय मंत्र मी आता कथन करतो. ऋषी संकर्षणाने हा मंत्र सांगितला आहे. त्याचे नाव मीच आहे व छंद पंक्ती आहे. तसेच श्री बीज होय. तो मंत्र असा, ओम नमो वराहाय धरणीध्वराय वन्हेजाय. पुन्हा म्हणतो, ओम नमो श्रीवराय धरणाय वन्हीजाय. गुरुकडून हा मंत्र घ्यावा. व मग मध व तुपाने युक्त अशा खिरीने हवन करावे व यथाशक्ती जप करावा. हा मंत्र मनशुद्धीदायक होय. ध्यान करावे. विशुद्ध सपाटकाच्या शैलाचा आभा असणाऱ्या वराहामुखी 4 बाहूंनी युक्त शंख, चक्र, कमल व अभयचारी, कमलनेत्री, किरीटधारी, श्रीवत्सधारी, पितांबरधारी, रक्तवर्णी, आभूषणी भूषित, सागर संबात विराजमान अशा ईशाने ध्यान करावे, जप करावा, म्हणजे सर्व कामना पूर्ण होतात. भूमीने विचारले, अनुष्ठान प्रथम कोणी केले होते? फल प्राप्त झाले ते सांगा. वराहदेव म्हणाले, प्रथम कृतयुगात धर्मनामाच्या मुनी ब्रह्मदीक्षा घेतली व जप केला. त्यामुळे त्याला दर्शन झाले व वर मिळाला. तो परमेश्वरा रूपात विलीन झाला. पूर्वी एकदा दुर्वासांच्या शापामुळे इंद्राने आपले पद घालवले होते, पण त्याने ते माझे यजन केले व पुन्हा आपले स्थान स्वर्गासन त्याचे प्राप्त करून घेतले. त्याचप्रमाणे अन्य मुनींनी जपाने परमगती प्राप्त करून घेतली. पन्नागाच्या अधीश्वर अनंत योनीही या मंत्राचा दीक्षा कश्यप ऋषीकडून घेतली व श्वेतद्वीपात जाऊन त्याने जप केला. तो धरणीधर बनला.